आमदार निवासमधील कॅन्टीनचा परवाना जो आहे तो रद्द झालेला आहे। FDA कडनं इन्स्पेक्शन करण्यात आलं, एकूणच यानंतर हा परवाना रद्द झाला आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आमदार संजय गायकवाड आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तुम्ही मारहाण केली आणि त्यानंतर हा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या समोर येताना दिसत आहेत, कशा प्रकारे बघता आहे, यानंतर काय नेमकी तुमच्याकडनं कारवाई होताना दिसते? बघा, सगळ्यात पहिले मी हे स्पष्ट करेन की काल ज्या आपल्या माध्यमातून दाखवल्या गेले की वेटरला मारलं तर तो वेटरनी तो मॅनेजर होता आणि काल दुपारी त्याला त्या मालकाने सस्पेंड पण केलेला आहे की त्याच्या चुकीमुळे। आणि जवळपास 200-400 तक्रारी या 4-5 वर्षात केल्यानंतर सुद्धा FDने कारवाई केली नाही। काल नरहरी झिरवळ साहेबांनी सांगितलं की मी त्यांना कारवाई का सांगितली, पण 2-2 महिने अहवाल मलाच येत नाही। म्हणजे कोणाचं साठलोटं याच्यामध्ये होतं। आज हा माणूस लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळत होता, वर्षाला दररोज 5-10 हजार लोकांच्या जीवनाशी खेळत होता। आज मला स्वतःला पोटाचा आजार आहे, मी 20 वर्षाहून माझ्या पोटाच्या त्रासामुळे मला जराही काही थोडं वेळाकडे खाल्ल्या गेलं तर मला 15-15 दिवस मला पोटाचा त्रास होतो, त्याच्यामुळे कधी बाहेर पण जेवत नाही। आणि म्हणून मला जर इतकं विषारी जेवण मला देत असतील आणि मला परत जर तो त्रास असेल तर माझी जी काही रिॲक्शन होती मला काही चुकीची वाटत नाही। एवढं मात्र खरं आहे की अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा यांनी कारवाई केली नाही। म्हणून मला माहीत होतं की माझा मार्ग चुकीचा आहे, पण मला तो अवलंब लागला आणि तो अवलंबल्यामुळेच आज ही ॲक्शन त्या ठिकाणी झालेली आहे। येणाऱ्या काळात लाखो महाराष्ट्रातल्या लोकांचं आरोग्य यामुळे वाचणार आहे। आणि तुम्ही बघा की आज जे काही विरोधक आपल्या माध्यमातून किंवा माझ्यावर टीका करतात, मला त्यांना विचारायचं की या महाराष्ट्रामध्ये हे जे काही साऊथचे लोक आहेत, या लोकांनी तुमचा महाराष्ट्र नाचवला, सगळ्या लेडीज बार डान्स बारमध्ये महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद केली, महाराष्ट्राचं कल्चर खराब केलं। आज तुम्हाला त्यांचा एवढा पुळका काय येतो? मी जे केलं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांकरता या ठिकाणी केलं, मग आज तुम्हाला एवढ्या साऊथ इंडियनच्या लोकांचा पुळका येण्याची गरज काय? जर समज देऊन तक्रारी करून जर हे लोक सरळ होत नसतील, शेवटी या मार्गाने कारवाई तुम्ही पाहिली की या मार्गाने कारवाई झाली, मग माझा निर्णय चुकीचा होता की काय योग्य होता? नाही, पण विरोधकांचं असं म्हणणं आहे की या संदर्भात कुठेतरी तुम्हाला देखील शिक्षा व्हावी, तुमच्यावर देखील कारवाई व्हावी, याकडे कशा प्रकारे बघताय? हे बघा, छोटीशी मारहाण आहे, मला वाटतं मी IPC आणि सगळे कायदे मला माहीत आहे, याच्यामध्ये हे फक्त NC मॅटर आहे, याच्यामध्ये कुठेही शिक्षेची तरतूद असू म्हणजे कायद्यानुसार बहुतेक मला वाटतं नाही आहे, कारण मी पण केसेस लढलेले आहेत। एवढं खरं आहे की संविधानाच्या याच्यामध्ये आपल्या विधान भवनाच्या आत येत असल्यामुळे मी अध्यक्षांनाही भेटलो, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयांनाही मी माझी बाजू सांगणार आहे, त्यांनाही माझी सांगणार आहे। आणि शेवटी जर त्यांच्या दृष्टीने माझी ही जो चूक असेल तर जी पनिशमेंट होईल मी त्याला सामोरं जायला तयार आहे। तुम्ही मान्य करताय की चूक जरी असली तरीही मार्ग चुकीचा जरी काय असला तरी गोष्ट बरोबर? मार्ग माझा चुकीचा होता हे मला माहीत होतं, पण तरी मला या घटके करता ते करावं लागलं। धन्यवाद बातचीत केल्याबद्दल। तर हे होतं संजय गायकवाड, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलं आहे की एकूणच ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या आहेत त्या कुठंतरी या सगळ्या प्रकारातनं आपल्याला घडताना पाहायला मिळालेल्या आहेत आणि या संदर्भात त्यांच्याकडनं ज्या गोष्टी आहेत त्या पुढे येताना दिसत आहेत। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह अभिषेक ठोळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।